स्थितीतच तुम्हाला संपवावा लागेल, याची दक्षता दोन्ही संघांनी घ्या. यानंतर कोणतीही ऐगा ऐकली जाणार नाही. सलामीचं षटक मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्षितिज घेऊन येतोय. पाठच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली, त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. तर दुसऱ्या बाजूला या साताऱ्याचा सुपुत्र आणि ज्याला आमचे नाना सांगतात कंदी पेढा, ज्यांना नाव आज मला वाटतं एक वेगळं नाव त्यांनी दिलंय, असे आमचे भूषण गोळे, बॉम्बे रेस्टॉरंटचे मालक, एक उत्कृष्ट असे हॉटेल व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे या सातारा जिल्ह्यात, असे भूषण गोळे. तर दुसऱ्या बाजूला मांगले गावाचा सुपरस्टार विजया भाऊ, आणि ज्या पद्धतीने ISPL चे 2 हंगाम ज्यांनी आपल्या खेळाने गाजवले, असा तर पहिला षटक घेऊन क्षितेज सामोर जाईल, तो मात्र साताऱ्याचा सुपरस्टार अर्थात भूषण गोळे. राईट राऊंड पहिलाच विकेट चेंडू, आणि चेंडू सर जातोय. पहा काय झेल घेतलाय, अप्रतिम. काय इकडे मात्र ज्या पद्धतीचं व्यूह रचना होती, ज्या पद्धतीने तिकडे क्षेत्ररक्षक लागलाय, भूषण गोयला अजूनही विश्वास नाहीये की चेंडू का थांबला. भूषण गोळेला विश्वास नाहीये, परंतु अविश्वसनीय कॅच घेतला गेला डीप एसच्या कव्हरला. आणि सितेज आपण या ठिकाणी पाहू अगदी जवळून भूषण गोळे. टीबी अंपायर थोडस चेक केलं जाईल, मला वाटतं तिकडे चेक केलं जाते ऑनलाईन की पाय तिकडे गेला होता का, हे थोडीशी काही जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या चेक केल्या जातील आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. तोपर्यंत थोड्यासाठी खेळ थांबलाय, परंतु या स्पर्धेबद्दल म्हणतोय 11वे पर्व आहे. 11वं पर्व पहा, ही स्पर्धेची सुरुवात पृथ्वीराज चषक 2025. पृथ्वीराज चषकाची जी स्पर्धा सुरू झाली, म्हणजे पहिलं पर्व जे अंडरआर्म क्रिकेटनी सुरुवात झाली, पहिलं पारितोषिक 51,000 होतं सर. आज ओरमचं 51,000 होतं, आणि त्यानंतर जी स्पर्धा चालू झाली आतापर्यंत 3 लाखाचा प्रवास, आणि मला वाटतं तो असा आलेख असा वरतीच चढणार आहे. अजून पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काही वेगळे बदल होतील, आणि मला वाटतं इकडे थोडंसं चेक केलं जात आहे, आणि फलंदाज तिकडे मला वाटतं स्वतः गणेश भाऊ तिकडे चेक करतील, आणि मला वाटतं योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जाईल. तो रिप्ले लाईव्हला दाखवला जाईल, म्हणजे प्रत्येकाला ते क्लिअर होऊन जाईल की कोणताही डिसिजन येण्याच्या अगोदर तो रिप्ले लाईव्हला दाखवला जाईल, म्हणजे तुमच्या आणि आमच्या किंवा कोणाच्याही मनात कोणतीही शंका नसावी यासाठी इकडे पारदर्शकता आमचे आयोजक नेहमीच ठेवतात, गणेश भाऊ चव्हाण, आणि त्यामुळे ते नेहमीच तत्पर असतात की कोणावरही अन्याय न व्हावा. आता मला वाटते तो चिराग पण स्टार्ट जो आहे ना अगदी स्टनिंग झालाय. पहिल्या चेंडूवरती भूषण गोळेला फटका अगदी लिहिल्या खेळला डीप एसच्या कव्हरला, पण इथे सितेजने एक सापळा रचला होता. इस्टॅकवरचा खेळाडू जो आहे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ठेवला होता, आणि तिथे झेल टिपला गेला. फक्त तो क्लीन आहे की नाही हे पाहिलं जाईल. जर क्लीन झेल टिपला गेला असला तर इथे भूषणची खेळी संपुष्टात येईल, आणि तसं नाही झालं तर भूषण वाट बघतोय. तसं नाही झालं तर मला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळेल. या मॅच मध्ये पारगाव संघाची स्टार्ट जो आहे, पारगाव संघाकडनं झालेली सुरुवात जी आहे ती अतिशय दमदार आहे, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळे पाहूया काय घडते आणि काय बिघडते. सध्या ते जसे तुम्ही नेहमी असा आवाज करतात ना, धगधग धगधग, ती सध्या धगधग वाढलेली आहे, म्हणजे इथेही आणि तिथेही, कारण कोणालाच माहित नाही. आता सर्व जे आहे ते गुलदस्त्यात आहे. टेक्निकल रूम मध्ये काय चाललंय ते आपल्यालाही माहित नाही, कारण आपल्या स्क्रीनवर जोपर्यंत येत नाही काय आहे तोपर्यंत आपणही आता डिसिजन पण जाणार नाही. परंतु मानाची स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्राचं वैभव वाढवणारी स्पर्धा अर्थात पृथ्वीराज चषक, आणि आपण पाहतो काल जो वर्धापन दिनाच्या निमित्ताने फलंदाज आउट, खूप क्लोज डिसिजन होतं, तरी सुद्धा आयोजकांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं बारकाईने, आणि त्याचा रिप्ले तुम्ही पाहू शकता. त्याचा रिप्ले तुमच्या युट्यूब वाहिनीवर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलवर जाऊन चेक करू शकता कशा पद्धतीने तो विकेट तिकडे दिला गेलाय. व्हॉट अ कॅच ज्या पद्धतीने तिकडे घेतली गेली, आणि फलंदाज मात्र बाद. नवीन फलंदाज इकडे मात्र आता 3 नंबर नितीन माटुंगे येतो, पण नितीन माटुंगेला पाठीमागे ठेवला आता दत्ता. आता मात्र या सामन्याचा पत्ता विचारण्यासाठी मैदानाच्या आत आलेत. शंभू 11 पारगाव संघाकडनं सुरेख स्टार्ट. उलटा चेंडू ऑन साइडला, इथे खेळल्या मिड विकेटला एकच धाव मिळेल. खरं तर जीवनामध्ये 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटमध्ये फुल टच चेंडू
फुलटा चेंडू वाया घालवायचा नसतो. मला वाटतं इथे दत्तानं तितका लिहिल्या तो खेळला नाहीये. एक धाव मिळेल. चांगली गोष्ट काय तर विजय पावले स्ट्रायकर एंडला आलाय. आपण पाहतो मी मगाशी जे म्हटलं होतं ना सर की या संघाची फलंदाजी टेस्ट होणार आणि ते या सामन्यात आपल्याला बघायला भेटणार का. परंतु हा चेंडू पायावर आहे आणि चेंडू जातो सीमारेषा पार, परंतु 2 धावेसाठी फक्त. पहा चेंडू ज्या पद्धतीने पायावर आला, विजय पावलेंनी स्वतःला तिकडे मात्र तयार केलं, परंतु तो त्याचं क्षेत्र होतं ना, थोडासा चेंडू वाईट निघून गेला डीप फाईन लेग कडे. अजून तो थोड़ा बैकवर्ड स्क्वेयर लेग कडे गेला असता तर कदाचित तो षटकार असता. जी हाँ, इस वक्त स्ट्रोक तो बहुत ही बेहतरीन था, लेकिन विजय जहां खेलना चाहते थे वहां गेंद नहीं चलेगी. जहां गेंदबाज चाह रहा था वहां गेंद चलेगी. 2 ही रन मिलेंगे. स्कोर 3 रन. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन होता, चेंडू हवेत होता, परंतु काय झालं एकंदरीत विजय पावले थोडेसे स्माइल करतायत. त्यांना माहित आहे की चेंडू त्यांना समजलाच नाही, बोट फिरवली गेली चेंडूवर आणि फलंदाज थोडासा बीट होतोय. दूध अतिशय महत्वाचं असतं, त्याचं दही बनतं. दह्याचं मग ते आपण जेव्हा तिथे लोणी तयार करतो, आता त्याचं काय या ठिकाणी संबंध ते देखील मी सांगतो. पुढे सरसाबत फटका चांगला क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, रिॲक्शन बघा, रिॲक्शन. सर आता मराठीकडे एकच कॅमेरा, 2च कॅमेरे आहेत, नाहीतर आपण सर्व खेळाडूंची रिॲक्शन दाखवली असते. मराठी अजून रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. पहा हा जो झेल सुटला ना, त्या झेल सुटल्यानंतर चे रिॲक्शन बघा. ते रिॲक्शन मला वाटतं सेकंड अँगलला आता मला वाटतं असतील तर नक्की पाहायला मिळतील. इथे जे 3 ओळीत खेळाडू होते ना, त्यांचे रिॲक्शन बघण्यासारखे होते. बघा तुम्ही ते रिॲक्शन आता आपल्याला पाहायला मिळतील का. विजय पावले बघा, विजय पावलेंचं रिॲक्शन, कारण सोपा झेल सुटलाय. हे जीवनदान किती महागडं पडू शकते हे सामना ठरवेल. चांगला फटका इकडे मात्र एका हाताने येतो, मेरे दाहिने हात का खेळ आहे असं मला चेंडू अडवलाय. षटक क्रमांक पहिले ते संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतुल दादा प्रतिष्ठान मांगले संघ आतापर्यंत 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. पहिला सामना आहे या मांगले संघाचा जिकडे त्यांच्या धावाच झाल्या नाही. चिराग, फक्त धावा झाल्या नाहीयेत, दुसऱ्या बाजूला त्यांचा जो प्लॅन ए होता ना तो उद्ध्वस्त करण्याचं काम पारगावने केलंय. नितीन माटुंगे क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता येतो. प्लॅन चेंज, दत्ताला वरती पाठवलंय क्रमांक 3 वरती आणि आता नितीनला थोडं मागे ठेवलेलं आहे. आपण पाहतो शंभू 11 पारगावचे संघमालक सुधीरजी कदम साहेब इकडे आज आहेत. मला वाटतं कालही त्यांचा संघ ज्या पद्धतीने खेळला आणि तो बक्षीस पात्र पेरीकडे गेलाय, आज दुसरा संघ जाणार का हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते सुद्धा इथे आले. त्यांचे करूया स्वागत. त्यांच्या शर्टचा कलर मला आवडला. आता त्याचे कारण पण सांगणार आहे. पहिल्यांदा दूध, दही आणि ताक, म्हणजे हे सगळं इथपर्यंत आपल्याला ते दही आहे ना ढवळावं लागतं. त्यातून मग हळूहळू मग ताक, लोणी या सगळ्या गोष्टी होत असतात. दिवसभर इतकं चांगलं क्रिकेट झालेलं आहे, क्लास क्रिकेट झालेलं आहे आणि त्यातून 2 मातबर संघ एकमेकांविरुद्ध आहेत. डीबी पहिला चेंडू जोरदार आणि इकडे मात्र विजय पावले तेच सांगतोय की इथे मात्र चेंडू तुम्ही वाचा, कारण ज्या पद्धतीने बोट फिरली जातात, ज्या व्हेरिएशन दाखवले जातात, हे वाचणं हातातून खूप महत्वाचं आहे. जर वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी म्हणतो. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. क्रिकेटमध्ये चेंडू रीड करावा लागतो आणि त्यानंतर मग चांगले फटके खेळण्याची संधी मिळते. आता धनंजय गोलंदाजी मार्क करती, गेंदबाजी करे धनंजय, सामना करने के लिए बल्लेबाज दत्ता. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, इसीलिए ये आइकॉन खिलाड़ी है. अब आपने कहा कि ये आखिरी मुकाबला है तो होगी टेस्ट, और इस मैच में अगर आपको जीतना है तो आपको देना पड़ेगा बेस्ट. नक्की मी तेच म्हणत होतो, कारण तुम्ही 2-3 खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर एखादी टुर्नामेंट जिंकू शकत नाही. तुम्हाला तिकडे सांघिक जबाबदारी खूप महत्वाची आहे, सांघिक कामगिरी खूप महत्वाची आहे आणि इथे मांगले संघाचे फलंदाज आता टेस्ट होत आहेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट बॉल, सलग 3 चेंडू डॉट. फलंदाजाच्या मनात काय चालू आहे हेही महत्वाचं आहे. भूषण गोये बाद झाल्यानंतर सध्या फलंदाजीमध्ये जी इस वक्त बीच मैदान की तरफ एक बार फिर बढ़ते हैं. चैलेंज किया विजय पावले ने. उनको लग रहा है कि जो गेंदबाज है उनका जो फ्रंट फुट है वो थोड़ा आगे चला गया, इसलिए टीवी अंपायर की तरफ उमेश गिरी के साहब ने इशारा किया. सादिक राजापुरकर अब बताएंगे ये कहानी. दूध का दूध पानी अब मैदान के अंदर होने वाला है. टेनिस क्रिकेट .in पर
धनंजय tenniscricket.in ला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण पाहतो ज्या पद्धतीने या संपूर्ण देशातील टेनिस क्रिकेट जगतातील पहिली वाहिनी जिनी अनेक क्रिकेटवीरांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम केलं. अंपायर्स कॉल, चला अंपायर्स कॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ज्याच्याबद्दल मी म्हणत होतो संतोषजी नाणेकर 10x10च्या खोलीतलं ते स्वप्न आणि जे स्वप्न खूप मोठं केलंय, म्हणजे अनेक स्पर्धा असतील आणि त्या स्पर्धेत त्यांनी केल्या गेलेला ज्या पद्धतीचा टेलिकास्ट असेल, ज्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आणल्या असतील, tenniscricket.inचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चर्चा होईल, परंतु पहिला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. धनंजय भिंताडे कोणाचे मार्कवरती धावसंख्या 5. ऑन साइडला खेळत होता चेंडू बॅटवरती येत नाही. विजय पावले नॉन स्ट्रायकर एंडला. आज विजय काहीतरी भाग्य घेऊन आले असं मला काही हरकत नाही. आमच्या कॉमेंटेटरच्या डोक्यावर सुद्धा हात आला होता. असं वाटलं होतं की हा कदाचित जर डायरेक्ट हिट असता तर विजय पावले बॅक टू द पवेलियन असता. पण एक लक्षात आहे, कारण हा जो खेळ आहे ना रोमर्षक काम तो अशा घटना घडायला पाहिजेत. बघा आता थ्रो झाला नाही, पण झाला असतं तर काय. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी करतात, आणि त्यामुळे प्रेक्षकांची चित्कार सुद्धा यायला हवेत. आपण यस नो हा हू जे काही एक्सप्रेशन स्टेडियमलाही जे बघतो ते आले हवे, यायला हवे, तर त्या टुर्नामेंटची मजा काही और असते सर. आमच्याबरोबर मला वाटतं प्रसाद सर आहेत, त्यांनी रिॲक्शन दिली लगेच. धावसंख्या 6 एका गडाच्या मोबदल्यामध्ये विजय पावले 3 वरती खेळतोय. दत्ता 3 वरती संघर्ष सुरू आहे मैदानावरती दत्ताचा. तर धनंजय अप्रतिम गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे एक आपण ज्या मी मगाशी त्याच्याबरोबर चर्चा केली, खूप जास्त प्रीमियर लीग तो खेळतो, त्यामुळे खूप मोठा अनुभव त्याच्याकडे आहे, हे विसरून चालणार नाही. ओ बॅटची आतील कडा, परंतु सिंगल, एक सिंगल मेल. आता विजय पावले विरुद्ध डीबी अर्थात धनंजय भिंताडे, ही बॅटल खूप महत्वाचं आहे, कारण ही बॅटल ज्या पद्धतीने रंगेल, विजय पावले यांना आता या सामन्यात जर कुठे सामना घेऊन जायचा आहे हे विजय पावले ठरू शकतो. कारण आतापर्यंत त्यांच्या फळीतून 4 चेंडू 4 धावा आलेत आणि टोटल या स्पर्धेतील 102 धावा त्यांच्या बॅटीतून आलेत. वही टीम है जिन्होंने सबसे ज्यादा रन बनाए हैं और अपोनेंट टीम के गेंदबाजों को डोमिनेट किया. लेकिन आज देखिए पारगांव के गेंदबाजों ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओव्हर प्रगति पर है. पंच आपण या स्पर्धेत एवढा जवळ अलाउड नाही केलेलं आहे. हे मला वाटतं पहिल्या दिवसापासून आहे, पहिल्या दिवसापासून नाही आहे इथे. ये सही कह रहे भाई, मोमेंटम आपके पास है, आप अलग करने के लिए क्यों जा रहे हो. उसमें एक बार फिर देखिए धनंजय भिंताडे साहब और बीच वो लॉकअप का खिलाड़ी. याही मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू इंटू द गॅप जाईल, मात्र तिकडे धावसंख्या, चेंडू डिक्लेअर नाही आहे, चेंडू डिक्लेअर मध्ये नाही गेला, तिकडे अडलाय. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 2 इकडे मात्र येते संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार आहे 8 धावा, 8 ऑन बोर्ड. आता या सामन्यात मजा येईल की जाम होईल, हे खूप महत्वाचं आहे सर, कारण आता विजय पावले बॅटिंगला येणार आहे. विजय पावले 5 चेंडू खेळलाय, 5 धावा आहेत. आता प्रेशर रिलीज करणारं षटक कोणाकडे दिलं जाणार, कारण जर आपण पहिलं षटक पाहिलं, पहिल्या षटकात सिद्धेशने खूप चांगली गोलंदाजी केलाय क्षितिजनी, आणि त्यांनी पहिल्या षटकातच भूषण गोयल सारखा फलंदाज बाद केला होता. 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकात आपण जर विचार केला तर गोलंदाज धनंजय भिंताडे यांनी 3 धावा खर्च केल्यात, 2 षटकात 8 धावा दिल्यात. आताचं बॅटल हे खूप महत्वाचं आहे, हे षटक निर्णायक आहे, हे या सामन्याचं चित्र ठरवेल. आणि ते तिसरं षटक कोणाकडे येणार, कोण गोलंदाजी करणार ते देखील महत्वाचं आहे. पहिल्या 2 षटकात चिराग या मॅच मध्ये क्षितेज आणि धनंजयने फलंदाजांचा अक्षरशः घाम काढलाय, कारण इथे फक्त 8 धावा आहेत. सिद्धेशला संधी दिले, ऑप्शन 2 होते, धनंजय भिंताडे यांच्याकडे जायचं होतं किंवा सिद्धेशकडे जायचं. कर्णधारानं सांगितलं पहिल्या षटकात तुम्ही भूषणचा विकेट प्राप्त केलाय, त्यामुळे तुम्हाला संधी मिळणार आहे. याही मात्र शॉर्ट बॉल, फायदा उचलतोय चेंडू सीमारेषा पार. वॉल बॅटिंग, मी मगाशीच म्हटलं हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकात ठरणार आहे की प्रेशर कुठे जाणार आहे, ते फलंदाजी करणाऱ्या संघाकडे जाईल की गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे जाईल. आणि या पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र 14 धावा. विजय पावलेच्या या स्पर्धेतील 109 धावा आतापर्यंत कंप्लीट केलेत त्यांनी. और गजब की पारी रही है बल्लेबाज विजय पावले की. हर मैच में अच्छा प्रदर्शन उन्होंने किया. 11 पर के अंदर 1 छक्के की मदद से
सितेश को मौका मिला दूसरे ओवर में और पहली गेंद पर स्वैग से स्वागत, सिक्सर के साथ स्वागत हुआ। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, एक रन आपको मिलेगा। स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है, अब क्या वो स्लिप में खिलाड़ी लेके आएंगे वो देखना बहुत जरूरी है। चिराग कप्तान और गेंदबाज, ये इनका जो सेटिस्फेक्शन बहुत इंपॉर्टेंट है। अगर गेंदबाज कह रहे हैं कि मुझे स्लिप चाहिए, एक बार थोड़ा खिलाड़ी आगे चाहिए, वो सारी चीजें बहुत इंपॉर्टेंट, फील्डिंग की जमावट बहुत इंपॉर्टेंट होती है। सितेश बढ़िया गेंदबाज, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल, स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। सर एका संघात जर एकच कॅप्टन असेल तर या सर्व गोष्टी होतात। याही मात्र चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न, पाय पकडण्याचा प्रयत्न केला, तिकडे मात्र थोडासा मिसफील्ड, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि इकडे मात्र 2 धावा पूर्ण करताना इकडे मात्र थर्ड अंपायर कडे गेलाय। खूप क्रुशियल आहे, मी आताच सांगतो खूप क्रुशियल हा डिसिजन येणार आहे। तिथे आउट दिलाय, परंतु तिथे विजय पावले जिकडे होता ना तिकडे खूप क्रुशियल जाणार आहे, मी आताही सांगतो, कारण माझी नजर तिकडे होती। खूप क्लोज तो डिसिजन येऊ शकतो, खूप क्लोज डिसिजन। अब देखते हैं टीबी अंपायर, एकाच मॅच मध्ये या सगळ्या गोष्टी येतात। पहिली इनिंग आहे चिराग, दुसरी इनिंग नाहीये, पहिली इनिंग आहे आणि शेवटचा सामना आपण पृथ्वीराज चषकामध्ये पाहतोय। स्पर्धेचे शिल्पकार, हमारी सबके दिल की धड़कन गणेश भाऊ चौहान इस वक्त हमारे कॉम्बॉक्स में मौजूद है। 15 for 1, टिक 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 1, टिक टिक नॉट आउट, इथे नॉट आउट आहे, मात्र तिकडे बाद आहे। म्हणजे विजय पावले सुरक्षित आहेत, परंतु खूप क्लोज आपण जे पाहिलं असेल त्याचं डिसिजन। तर दुसऱ्या बाजूला फलंदाज तिकडे बाद, नितीन माटुंगे येणार आहे। धाव संख्येचा विचार केला 16 वर 2। प्रशांत सर, आपण नेहमी म्हणतो टेनिस क्रिकेट गल्लीपासून दिल्लीमध्ये गेला, दिल्लीपासून स्टेडियम मध्ये गेला, स्टेडियम पासून आता थेट करोडपती मॅन ऑफ द सिरीज होणार आहे। कारण 3.5 कोटीची लॅम्बोर्गिनी मला तरी वाटते आपल्या म्हणजे टेनिस क्रिकेटरनी कधी एक्सेप्ट केलं नसेल की कदाचित मॅन ऑफ द सिरीज एवढी मोठी असू शकते। जी हाँ, क्रिकेट की परिभाषा बदल रही है। गली मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है। स्कोर 6 पर 2। गली मोहल्ले का खिलाड़ी अब टीवी पर आने लगा है और क्रिकेट का नशा पूरे दुनिया में छाने लगा है। गेंद के नीचे खिलाड़ी आउट, बल्लेबाज विजय पावले बैक टू द पैवेलियन। सितेश शानदार गेंदबाजी, लगा पर कोई गलती नहीं है, बड़ी मछली जाल में फंसी, फ्राइज विकेट, विजय पावले डिपार्ट। ज्या पद्धतीने हा विकेट होता, थोडासा प्रेशर बिल्टअप होत होतं, प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न, हे तिसरं षटक होतं। विजय कदाचित थांबू शकला असता का, हेही महत्वाचं होतं। 16 धावा आणि इकडे मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक सुधीर कदम यांच्याकडून त्या गोलंदाजाला देण्यात येते। ते गोलंदाजाचं नाव श्रीतेश, श्रीतेशसाठी 1000चं पारितोषिक विजय पावलेची विकेट घेतल्याबद्दल। दुसऱ्या बाजूला आपण मेहरबान सरांच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन बघतोय, परंतु ते टेन्शन किती काय टिकणार आहे हेही तेवढंच महत्वाचं आहे। कारण आपण नाण्याची एकच बाजू बघतोय, नाण्याची दुसरी बाजू येणं अजूनही बाकी आहे। कारण आपण जर या सामन्याचा विचार केला तर नितीन माटुंगे सारखा ही प्लेयर अजून आहे आणि नितीन माटुंगेला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही, हेही खूप महत्वाचं आहे सर। 14 गेंदे, अगर जिसमें से 5 बड़े स्ट्रोक आ गए तो अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कमबैक कर सकते हैं। तो पारगांव ने देखिए पिछले 15 गेंदों में प्रेशर जो है ना बरकरार रखा। ये 15 गेंदें क्या बता रहे कि बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। टप्पा खाते गेंद लेग स्टंप के बाहर जाते हुए उमेश किनी साहब ने वाइड बॉल का इशारा किया। स्कोर 17 रन 3 विकेट के नुकसान पर। 4 या 5 बड़े स्ट्रोक मांग लेके टीम कमबैक करेगी। अगर यहां से 2 विकेट गिर गए तो पारगाव नाम बिल्कुल झूमने के लिए तैयार हो जाएंगे। 17 वर 3 आहेत, खतरा थोडासा सध्या मंडळात आहे डोक्यावर। चांगला चेंडू पायावर आद्याला, इकडे मात्र धावचीची संधी, इकडे मात्र फलंदाज थर्ड अंपायर कडे जातो। इथेही क्रुशियल आहे, गरज होती का, मला वाटतं इथे खूप क्रुशियल आहे। आता काही काही हात वरती केलेत, आमचे हात येऊ शकले असते वरती, परंतु सध्या टीव्ही अंपायर कडे जाऊया ना, कारण खूप क्रुशियल आहे। मैं देख रहा हूं फिलहाल इस वक्त सुधीर कदम साहब को, जिनके चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट है। राजू शिंदे साहब, उनकी तरफ देख रहा हूं तो बिल्कुल वहां सन्नाटा है। और टीवी अंपायर दोबारा वो टिक टिक
टिक टिक वाली आवाज आ रही है। 17 क्या है खतरा वो देखना बहुत जरूरी। नितीन माटुंगे मला वाटतं आपल्या आपल्या चेहऱ्याकडे ते बाकीच्या प्लेयरचं लक्ष आहे. त्यांनी सेलिब्रेशन केलं तिकडे, अजूनही आपण आपला डिसिजन दिला नाहीये. सेलिब्रेशन विशालच्या चेहऱ्यावर होतं. ये देखिए क्या कर रहे हैं, एक्साइटमेंट बहुत है। नितिन माटुंगे का विकेट दोनों टीमों के लिए बहुत महत्वपूर्ण रहेगा। 17 है, जैसे आपने कहा कि वो खतरा भी होता है बहुत बार, लेकिन अब फिलहाल कि ये करीबी मामला है नितिन माटुंगे के लिए। टिक 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 टिक, दिल की धड़कनें बहुत तेज है। बैठ गए नीचे बैठ गए भाई। एक बार क्या होगा, डिसीजन देने के लिए हमारे साथ इस वक्त है सादिक राजापुरकर, 7 डे पत्री, लेकिन क्लोज कॉल होगा मेरे हिसाब से। जिस तरह से विकेट कीपर भागे थे और नितिन भागे थे, तो वो 19-20 वाली बात होगी, उसमें कोई संदेह नहीं। अंपायर को तय करना है सर. हा विकेट आहे ना, जर हा विकेट जातो तर -20 आपण पकडू शकतो, कारण धावा ह्या -20 होणार जर नितीन माटुंगे बाद झाला तर. पण जर नितीन वाचला तर अजून काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकते. 17 वर 3 आहे, 17 वर 4 होणार का की 18 होणार, हा प्रश्न सध्या भेडसावतोय. जी हाँ बिल्कुल, इस वक्त नितिन माटुंगे अगर बच गए ना तो एक बार फिर वो लड़ने का स्कोर जो है ना वो बना पाएंगे। वो अगर आउट हो गए ना तो मांगले टीम के लिए बहुत दिक्कत आने वाली। और अंपायर का सिग्नल है नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। खूप क्लोज होता, म्हणजे तुम्ही रिप्ले पुन्हा एकदा तो पाहू शकता ऑन स्क्रीन. ऑन स्क्रीन तुमच्यासाठी रिप्ले मला वाटतं दिलेला गेलेला आहे, तुम्ही तो स्क्रीनवर पहा आणि त्याच्यानंतर डिसिजन तुम्ही पाहू शकता. ऑन स्क्रीन तो डिसिजन येतोय, तुम्ही तो डिसिजन पाहू शकता ऑन स्क्रीन. मला वाटतं बॅट ऑलरेडी तिकडे ग्राउंडेड आहे, त्यामुळे नॉट आउट. राजू शिंदे साहब आप कहाँ है? अब चेहरे पर मुस्कुराहट है, चेहरे पर मुस्कुराहट। स्कोर 18, 3 विकेट के नुकसान पर। इकडे मी म्हणेन की ही खूप चांगलं, म्हणजे इकडे डिफेन्स केला हे खूप चांगलं आहे, कारण 18 वर 3 2 नवीन गोलंदाज येणार आहेत, हेही खूप महत्वाचं ठरणार आहे. 18 वर 3 आहेत आणि कारण श्रीतेजचं स्पेल अप्रतिम, 2 षटकं 15 धावा. त्याच्यानंतर आपण डीबीचा म्हणजे धनंजय बिनताडेचा 1 षटक पाहिलंय, 3 धावाचं ते. पण आता 2 गोलंदाज नवीन कोण, हाच महत्वाचा प्रश्न आहे. 12 चेंडू आहेत आणि जेव्हा डगआउट मध्ये आपण असताना त्यावेळेस आपण सांगतो चिराग एक आवाज येतो किंवा एक प्लॅन बनलेला असतो, 4 क्लिअर कर, 5 क्लिअर कर, 3 क्लिअर कर. आता तो मेसेज असेल नितीन माटुंगे निश्चितच महत्वाचा खेळाडू आहे. विकास सुरवसे आहे का? हो, विकास सुरवसे जर असेल तर त्यानं 3 गडी बाद केलेले आहेत, तो देखील महत्वाचा खेळाडू आहे. मगाचा सामना जर टीम जिंकलेली असेल त्याचं कारण आहे विकास सुरवसे, ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली. आणि मित्रांनो फक्त थोडंसं विनंती करेल, जास्त टीम मीटिंग्स करू नका. तुम्हाला सेकंड इनिंगला फलंदाजी करायची आहे, थोडंसं लक्ष द्या प्लीज. नंतर बॅट आउट लाईटचं कोणतंही अपील स्वीकारलं जाणार नाही. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा आहे, पुन्हा एकदा शिकार बनायला गेले होते फलंदाज सुजल. चेंडू खेळले त्यांनी 2 धावा बनवल्यात, 1 धावसंख्या फलकावर 18. ज्या संघाने 100 धावा केल्या, ज्या संघाने 88 धावा केल्या, तो संघ सध्या धडपडतोय. विकास अपने बॉलिंग मापा तैयार, बहुत ही खराब क्रिकेट बीच मैदान पर. ओ संधी आणि एक धाव पूर्ण. ओ नो, जसं आमचे प्रशांत सर नेहमी म्हणतात तशी काहीतरी कंडिशन्स होती. प्लान तो बिल्कुल तैयार था, लेकिन क्या हुआ देखिए एक्शन रिप्ले tenniscricket.in पर इस वक्त नितिन माटुंगे अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं। सुजल की बहुत खराब बल्लेबाजी, विकास सुरव से अच्छा काम कर रहे हैं, लेकिन देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। पिछली गेंद पर ऑनसाइड पर खेलना चाहते थे, इंटेन अच्छा नहीं था बैटर का, और ये देखिए आराम से भाग रहे थे। अगर गेंदबाज इस गेंद को जल्दी फील्ड करते, गैदर करते, तो खतरे की घंटी बज रही थी नितिन माटुंगे के लिए। दूसरी बार बच गए, 19 रन 3 विकेट के नुकसान पर। अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान मांगले, विकास सुरवसे अपने बॉलिंग मापा तैयार। इस ओव्हर की अगली गेंद, पंचांचा इशारा, वाईड बॉलचा धावसंख्या पोहोचली आता 20 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि चिराग हा संघ आपण बघितलाय, आरामात त्याने धावा केल्या 70, 75, अगदी 100च्या पलीकडे. पण आज पारगावचा संघ अगदी अभ्यासपूर्ण कामगिरी करत असताना शानदार गोलंदाजी. अबे चेंडूच्या खाली यष्टीरक्षक पकडलाय झेल. नितीनचा संपला खेळ. विकास सुरवसे काय अफलातून कामगिरी करतोय मैदानावरती.
नितीन आडसर विकासनं दूर केलाय. 20 वर 4 हे पाहायला मी मगाशी जे म्हटलं, कारण आपण रोज क्रिकेटचे सामने ॲज अ कॉमेंटेटर काम करत असतो आणि आपण नेहमी म्हणतो की तुम्ही 2 किंवा 3 खेळाडूच्या परफॉर्मन्सवर टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय होऊ शकत नाही किंवा तो सामना जिंकू शकत नाही. तुम्हाला सर्व खेळाडू टेस्ट होणं खूप गरजेचं असतं आणि त्याचबद्दल मी थोडीशी शंका वर्तवली होती आणि या सामन्यात मी का शंका वर्तवली याचं तुम्हाला उत्तर दिसतंय. एक महत्वाचं म्हणजे इकडे 3 खेळाडू महत्वाचे आहेतच, म्हणजे 3 बॅटर महत्वाचे होते. पण कौतुक करावं लागेल सीतेचं, कौतुक करावं लागेल धनंजयचं, कौतुक करावं लागेल आत्ता आलेल्या विकासचं. तितक्याच क्वालिटीची गोलंदाजी इतक्या दिग्गज बॅटरच्या विरुद्ध आपण केले, त्यामुळे गोलंदाजाही तितकंच कौतुक असेल. विकास सुरवसे इथपर्यंत अगदी बॅटचा आवाज येतोय, परंतु बॅटचा आवाज चांगला कधी येतो जेव्हा तो चेंडू बॅटला इथे टच होतो, स्पर्श करतो, मिडल ऑफ द बॅट जेव्हा खेळता. आता ते घडत नाही मैदानावरती, दबाव मांगले संघावरती आलाय. आपण पाहतो ज्या पद्धतीने आता सध्या इकडे मात्र चेंडू पर्यंत पोहोचलाय, सिंगल मात्र मिळेल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे का, 1 धाव पूर्ण, एका जवळ समाधान, धावसंख्या फलकार 21. सर आपण म्हणतो की सुधीर कदम सर काय खुश असतील. पहा कालचा संघ त्यांचा ऑलरेडी एक क्वालिफाय झालाय, आजच्या संघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला, अजून ओपन मध्ये त्यांचा एक संघ आहे. तर या स्पर्धेमध्ये काय पाहायला मिळणार याच्याकडे आमचं लक्ष आहे. याही मात्र चेंडू जातोय वाईड, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 22. मी तर म्हणतो आता 35-36 धावा झाल्या तरी सामना रंगत पाहायला मिळू शकतो, असं एकंदरीत चित्र आहे. 40ची ओस तुम्हाला ओलांडे लागेल, कारण तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. पण तिथपर्यंत नेणार कोण? सुजन आणि ओंकार तो पलटवार करणार का, तो प्रतिकार करणार का विकास सूर्यवंशीच्या विरुद्ध, ते पाहणं उत्सुकतेचा विषय आहे. उलटा चेंडू ऑन साईडला खेळाय, फटका तर चांगला, स्कोरिंग मध्ये क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं उत्कृष्ट कामगिरी करत असताना दर्जेदार गोलंदाजी विकास कडनं पहिल्या षटकाचा त्याचा जो कोटा होता तो देखील फक्त 4 धावा दिल्यात आणि 1 बळी त्यानं मिळवलाय, 1 मोहरा टिपलाय. 4 षटक 23 धावा 4 गडाच्या मोबदल्यामध्ये अतुलदादा प्रतिष्ठान मांगले संघर्ष करत असताना शेवटचे 6 चेंडू, जसा आता चिराग तुम्ही उल्लेख केलात, 23 धावा झाल्यात, 17 आल्या तर 40 होतील. नक्कीच इथे मात्र त्या धावांकडे जावं लागेल, कारण आपण जर या शंभू 11चा विचार केला तर इथे यांच्याकडे फलंदाजीची खूप मोठी फौज आहे. चेतन चिंचकर सारखा मोठा खेळाडू तुम्ही पाहू शकता, जो लॉंग ऑनला त्याच्यावर मोठी दारोमदार असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला आपण तर धनंजय भिंताडे, हे 2 जे खेळाडू आहेत ते खूप महत्वाचे आहेत. याही मात्र हा चेंडू तेज तरार, शेवटच्या षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज यश है, गोलंदाजी यश. फिलहाल यश गेंदबाजी करे, निर्णायक ओवर का खेल और स्कोर 23 रन 4 विकेट के नुकसान पर. सुजन 2 पर बैटिंग कर रहे. ओ कडक शॉट, मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार, चेंडू सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. तुम्ही मी राजू सरांकडे बघतोय, राजू सरांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघतोय, कारण खूप वेळानंतर मेहरबान थोडेसे स्माइल करताना दिसले. पैसा तो गार्डन भी है, पैसा तो बल्लेबाज भी है. इस वक्त सुजल के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, गेंद बॉडी के बाद 6 रन. चांगला चेंडू आहे, मात्र बॅटवर चेंडू ब्रश होत नाही. 29 धावा आहेत, शेवटचे 3 चेंडूत एखादा मोठा फटका जरी आला तरी सामन्याचं चित्र नक्कीच रंगतदार पाहायला मिळू शकते सर, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. असं नाही की दोन्ही संघ हा सामना आरामात सोडणार आहेत, दोन्ही संघ प्रयत्न करणार. इकडे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो निर्धाव. शेवटचे 2 चेंडू, लास्ट 2 बॉल्स. सुजल थोडासा ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, बॅटवर चेंडू येत नाहीये. असंच आपण वैभव सानेला पाहिलं होतं, 4 चेंडू डॉट याच मैदानावर अति महत्वाच्या सामन्यात. और यश की गेंदबाजी बहुत बढ़िया. बल्लेबाज के बारे में चर्चा हम करेंगे. स्कोर 29 4 विकेट के नुकसान पर. ताकत का इस्तेमाल कर रहे हैं, टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं है, वो थोड़ी परेशान रही है सुजल के लिए. सिंगल आहे ऑलरेडी डिक्लेअर झोन मध्ये आहे, तोच फलंदाज स्ट्राईक वर राहील. 30 धावा फलकावर आहेत. लास्ट बॉल, इस मैच की आखिरी गेंद है शेष, दोनों टीम के लिए है.
विशेष असे आमचे प्रशांत सर नेहमी म्हणतात. और सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने यश है, मैं छक्का कैसे मारूं. ये सोचने से बात नहीं बनेगी भाई. इनका आना बाकी है, देखने वाली बात है. अंपायर वाइड बॉल का इशारा. 31 ऑन बोर्ड. म्हणजे चेंडू आणि धावा ह्या मी आपण करू की मॅच झालेत. 31 धावा झालेत. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे. पहा कुठे 98, कुठे 89 आणि कुठे 31. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. पहिली धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल का? एक धाव पूर्ण. चांगली फेकी आणि 32 ऑन बोर्ड अँड 33 इज अ टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये 100, दुसऱ्या मॅच मध्ये 89, तिसऱ्या मॅच मध्ये 33. हा आलेख तर समजला नाही. पहिल्या मॅच नंतर तो खाली आला आणि तो आता असा खाली आला जसं शेअर मार्केट खाली कोसळते. वेलकम बैक, सभी का स्वागत है पृथ्वीराज चषक 2025 में. प्रसाद जी क्या कहना है 32 रन स्कोर बोर्ड पर? तसं पाहिलं तर सर आतापर्यंत तुम्ही समालोचन केलं. खरोखर तुमच्या समालोचनातून एवढं जाणवलं की क्रिकेट मात्र अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटी दोन्ही संघ एकमेकांपुढे उभे टाकलेत. दोघांकडे पण तेवढेच चपळ खेळाडू आहेत. आता जर पारगावचा विचार केला तर त्यांच्याकडे चेतन सारखा एक बलाढ्य खेळाडू आहे ज्याच्याकडे मोठे फटके आहेत. परंतु जर आपण मांगले संघाचा विचार केला तर त्यांच्याकडं एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज आहेत. मग त्या म्हणजे विजय पावले आहेत, त्यांच्याकडं भूषण गोळे आहेत. त्यामुळे बघायला उत्सुकता असेल, सगळ्यांना आनंद होईल. 30 चेंडू आणि 33 धावा. आव्हान थोडंसं कमी आहे, परंतु मला वाटतं इंटरेस्टिंग मॅच होईल. जी हाँ, जो पहले 3 बल्लेबाज जिसमें विशाल का रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा, जिन्होंने पिछले मैच में जबरदस्त प्रदर्शन किया था. धनंजय को ज्यादा एक बार फिर मौका नहीं मिला. एक तरफ चेतन ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. तो 1 2 3 4 ये जो 4 बल्लेबाज जो है ना, शंभू 11 पारगांव के बहुत महत्वपूर्ण रहेंगे. जैसे कि हम बात कर रहे थे अतुल दादा प्रतिष्ठान मांगले टीम, उनके वो 1 2 3 अगर ये नहीं चलते हैं ना तो स्कोर बोर्ड जो है वो बड़ा नहीं हो जाएगा. वो 30 गेंदों में 33 वाला जो आंकड़ा है, जो पहले 2 मैच में बहुत एक बार फिर ज्यादा रन बनाए थे, अब फिलहाल ये छोटा टोटल है, लेकिन क्या बड़ा बैटल देखने का मौका मिलेगा? नक्कीच सलामीच्या जोडीवरती सर्वांचं लक्ष असेल. पारगाव संघ आता मैदानामध्ये चेतन चिंचकर आणि त्याच्या सोबत आहे तो विशाल. बघूयात आता. इकडे जर पाहिलं तर आता सूर्य मावळतीला गेलाय आणि एक चांगलं क्लायमेट आहे, परंतु बॅड लाईट होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पंचांना पण माझी विनंती आहे की कृपया आपण चला, निर्णायक मॅच, निर्णायक क्षण आणि आजची निर्णायक सायंकाळ. उजळणारी सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. एक तर झोपून स्वप्न पहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. आजचा दिवस मला गाजवायचा आहे, यासाठी रात्री मी मंथन केलं पूर्णपणे. या ठिकाणी कदाचित मी झोपलो पण नाही, पण आज इथे बघा विजय पावले आपल्या स्क्रीनवरती, त्याची षटकं. आता त्याला 1 षटक मिळणार की भूषणला तिथे 2 षटकं मिळणार की त्याला 1 षटक मिळणार? 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही धावसंख्या तिथे मोठी वाटली नाही, परंतु व्यावसायिक खेळाडू तुमच्याकडे आहेत, ISPL खेळलेले खेळाडू तुमच्याकडे आहेत. त्यांचाही या मॅच मध्ये कस लागेल. खरंच कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये शंभू 11 पारगावच्या गोलंदाजांचं. सर आजचा दिवस आयकॉन प्लेयर्सनी गाजवला असं म्हणता येईल. नहीं, विशाल ने बल्लेबाजी बहुत बढ़िया की है. आइकॉन तो खेलेंगे, और इससे पहले वो सितेश की गेंदबाजी कौन बोल सकता है. आइकॉन ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, लेकिन हमारे जो खिलाड़ी इसी गांव से उभर कर आएंगे वो बताया. जीतने के लिए टारगेट रहेगा 33 रनों का. जो हमारे पास ने वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के आपको गेंदबाजी करनी है, और सातारा एक्सप्रेस गेंदबाजी करने के लिए भूषण गोले. आणि त्यांच्या समोर आहे तो विशाल. बघूया विशाल खेळ अशी खेळी त्याच्याकडून अपेक्षित आहे. आणि पहिला चेंडू जातोय सीमा रेषा पार. पृथ्वीराज षटकार. वा. आणि मला वाटतंय ये जले पे नमक है. आपके पास बैंक बैलेंस नहीं, और पहली गेंद पर बल्लेबाज ने छक्का जड़ा है, तो जबरदस्त. और भूषण गोले को आपने छक्का जड़ा है. विशाल, मैंने पहले बात की थी
चेतन चिंचकर और धनंजय, ये तो बहुत बड़े खिलाड़ी है, लेकिन पिछले मैच में प्रभावित किया था विशाल ने. क्या बात आहे. आणि इकडे जर पाहिलं तर प्रेशर मात्र आता संघावरती आहे. 6 धावांनी संघाचं खातं ओपन केलं. 33 धावांचं छोटंच लक्ष, परंतु तितकीच जबरदस्त सुरुवात आहे. अतुल दादा प्रतिष्ठान मांगले टीम के लिए वो विकेट बहुत इंपॉर्टेंट है और चेरन के साथ विशाल ने आगाज किया. इस तरह से पिछले मैच में नीडर होकर बल्लेबाजी की थी और प्रेशर कम किया था चेतन के ऊपर से. अब फिलहाल भूषण अपने बॉलिंग पर तैयार है, वो भी जवाबी हमला करना चाहेंगे. अब क्या प्लान होगा? पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ सेट पर दायरे के अंदर. सुंदर तरीके से गेंद को फ्लिक किया, गेंद जा रही है बाउंड्री की तरफ. क्या 4 रन मिलेंगे? 4 रन. ब्यूटीफुल बैटिंग बाय विशाल. बहुत सुंदर स्ट्रोक था, फ्लिक किया था ऑन सेट पर. पैरों पर गेंदबाजी, हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को आप पैरों पर गेंदबाजी करेंगे तो वो तो आपको छोड़ने वाले नहीं है. भूषण तैयार है, दुर्बल एंड से गेंदबाजी कर रहे हैं. क्या ढूंढा, फटका. पॉइंट और कवर के 20 से गेंद बॉडी के बाद 4 रन. विशाल जो कर रहे कमाल. गेंदबाज भूल गया अपना सुर और ताल. बल्लेबाजी विशाल की बेमिसाल. ये शॉट तो बिल्कुल गजब का था. पॉइंट है, कवर है, बीच में वो फासला है. उस फासले को इस पर चिरती भी गेंद बॉडी के बाद 4 रन. आणि काय बोलायचं या फटक्याबद्दल. काय टायमिंग आहे. सुरेख फटका. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पृथ्वीराज षटकार. चर्चा हम कर रहे थे आइकॉन के बारे में. ये कहा कि मैं विशाल भाई क्या जबरदस्त पारी खेल रहे हैं. मीच संपवणार असंच ठरवून आला विशाल बहुतेक, कारण धावांचं लक्ष 33. सुरुवात तर केली आहे. 20 धावा धाव फलकावरती लागतायत. काय बॅटिंग करतोय आणि समोर एवढा ताकदवार गोलंदाज आहे. इस ओवर की अगली गेंद भूषण. आणि पुन्हा एकदा इकडे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. 1 धाव नक्कीच घेईल आणि इकडे मात्र बघूया 1 धाव. आज चेंडू या षटकातले 21 धावा धावफलकावरती लागतात. आता देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आश्चर्याचे 2 धक्के, मला वाटतं 3 धक्के मी तुम्हाला सांगेन, अतिशय महत्वाचं आहे. एक तर महेश नानगुडेचा रनआउट, 1 धक्का होता. त्यानंतर सितेशनं जे आयकॉन खेळाडू बाद केले ते मोठे धक्के होते. 3रा धक्का मी तुम्हाला सांगेन. 3रा धक्का या संपूर्ण स्पर्धेतला काय होता. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज. ऑफ स्टंप के बाहर गेंद पर कट करने का प्रयास, बाहरी किनारा. चेतन आउट. चेतन की सफलता मिली है भूषण गोले को. आखिरकार विकेट मिला है. बैकफुट में जाके गेंद को खेलना चाह रहे थे. नितिन माटुंगे सतर्क, सावधान. अपोनेंट टीम का हुआ नुकसान. चेतन अपना खाता नहीं खोल पाए. स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर. प्रशंसा करनी चाहिए विशाल की. पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था. इस मैच में इन्होंने पहले ओवर में सिक्सर, चौका, छक्का, 4 गेंदों में मेला लूटा. नक्कीच आता आपल्या सर्वांचं लक्ष पुढचा गोलंदाज मैदानामध्ये येतोय. पृथ्वीराज यांकडून विजय पावले, सांगली एक्सप्रेस. बघूया त्याच्याकडून अपेक्षा निश्चितपणानं संघाला. आणि एक चांगला ब्लॉक हॉलचा चेंडू. काय भेदक मार आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे त्याच्याकडे. 33 रनों की जरूरत है, तो ये बहुत इंपॉर्टेंट ओवर है भूषण गोले का. पहले ओवर में खास करके भूषण गोले महंगे साबित हुए, तो विजय पावले का ये बहुत महत्वपूर्ण ओवर. अतुल दादा प्रतिष्ठान मांगले की टीम गेंदबाजी कर रहे. गेंदबाज विजय पावले. उड़ास पार की तरफ, मिड विकेट बॉडी की तरफ खिलाड़ी यहां मौजूद है. क्या उनके पास कोई मौका है? कोई मौका नहीं है. गेंद डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर हवाई यात्रा पर बिना टिकट चली गई है. 6 रन या 4 रन. चौका. विशाल करतोय पुन्हा एकदा आक्रमण. आणि या मैदानावरती त्याचं आता हे वादळ थांबवणं गरजेचं आहे. वादळ थांबणं गरजेचं आहे. एखाद्या ठिणगीचं रूपांतर वडव्यात होण्याआधी ती विजवली पाहिजे. यापूर्वी विशालनं केलेली जबरदस्त खेळी, आता त्याला मिळालं स्टार्ट.
तो इथे पेटलाय, अक्षरशः पेटलेला आहे. 8 चेंडू 26 धावा त्याच्या नावावरती. आणि हे उरलेलं काम आता मात्र करतोय. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाजाचं नाव आहे विकास. विकास सुरवसे. देखिए गेंद में वैसे खराबी नहीं थी, थोड़ा इंतजार किया और उसके बाद में पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया विकास सुरवसे ने. बाउंड्री रन के बाद दर्शनीय स्ट्रोक विकास का. स्प्रिंग ऑन 4 स्कोर 30 पर लॉस ऑफ 1 विकेट. सर थोडस तुम्ही मला प्रेडिक्शन विचारलं, सामना अटीतटीचा होईल असं वाटलं होतं, परंतु जर विशालनं केलेली फटकेबाजीचाच विचार केला, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे. किती लवकर ही मॅच संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नहीं, आपने एक सवाल पूछा था आइकॉन के बारे में. मैंने कहा कि आइकॉन तो बहुत अच्छा खेले, लेकिन सबकी निगाह विशाल के ऊपर है, जिन्होंने पिछले मैच में अच्छा प्रदर्शन किया है. और आज विशाल ने भूषण और विजय को पूरी तरह से डोमिनेट किया, सबसे बड़ी बात है. और ये मैच खत्म हो गई नहीं, अगर 2 मिलेंगे तो स्कोर हो जाएगा 33. लेवल टारगेट 33 है. और इस वक्त विशाल ने गेंदबाजों को टार्गेट किया, अपना टार्गेट पूरा किया. फक्त तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या. विशालचा खेळ जर तुम्हाला आवडला असेल टाळ्या टाळ्या. तर टाळ्यांचा गजर करा. काय बॅटिंग केले. सुधीर कदम कुठे आहेत. सुधीर कदम इथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. राजू शिंदे तुमचे मनापासून धन्यवाद. सुधीर कदम अभिनंदन. हा सामना शंभू 11 पारगाव संघानं आपल्या कशात घातले. ओय पारगाव. राजू शिंदे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान मांगले आणि 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार एकाच खेळाडूला मिळणार आहेत. यापूर्वीचा सामना देखील गाजवला होता, तो विशाल आहे.